नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 जून 2026 पर्यंत महाराष्ट्र पीक विमा योजनेबाबत आलेले सर्व महत्त्वाचे आणि ताजे अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेतकरी मंडळींनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर पीक विमा भरपाईत विलंब। ओके, आता या अपडेटविषयी सांगायचं झालं तर राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची भरपाई अद्याप मिळालेली नसल्याची तक्रार केलेली आहे आणि याबाबत सरकारनेही काही ठिकाणी भरपाईला वाटपाला विलंब होत असल्याचे मान्य सुद्धा केले असून प्रलंबित दावे जे आहेत ते लवकर निकाली काढण्यावर आता जास्त भर दिला जात आहे। ओके, आणि कृषी मंत्र्यांनीही आता विलंब होत असल्याचे मान्य सुद्धा केले आहे। ओके, त्यांच्यापर्यंत सुद्धा ही खबर गेलेली आहे। ओके, माहिती गेलेली आहे आणि त्यांनी आता पुढच्या कारवाईला म्हणजेच की प्रलंबित दावे लवकर निकाली काढण्यावर आता त्यांनी भर दिलेला आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर विमा कंपन्यांच्या नफ्यावर चर्चा। ओके, अहवालानुसार पीक विमा कंपन्यांना मोठा आर्थिक नफा झाला असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे शेतकरी संघटनांनी प्रलंबित विमा दावे तातडीने मंजूर करून भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। ओके, आणि एका अहवालानुसार पीक विमा कंपन्यांना सुमारे 6,944 कोटींचा नफा झाल्याची माहिती प्रसिद्ध झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी विमाचे जे दावे आहेत ते जलद निकाली काढण्याची मागणी जी आहे ती सुद्धा केलेली आहे। ओके, तसेच नंतरची अपडेट म्हणजे की भरपाईसाठी शेतकऱ्यांची मागणी वाढलेली आहे। विशेषतः संभाजीनगरसह काही भागातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई लवकर मिळावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे। अनेक शेतकरी अजूनही विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत। ओके, म्हणजे ही जी अपडेट आहे ती विशेष करून संभाजीनगरवाल्यांसाठी आहे। ओके, संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांची भरपाईची मागणी जी आहे ती वाढलेली आहे। खरीप 2025 मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम जी आहे तातडीने खात्यात जमा करण्याची आता मागणी सुद्धा केलेली आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर काही शेतकऱ्यांना 4 वर्षानंतर हा जो लाभ आहे तो मिळालेला आहे। काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना तब्बल 4 वर्षानंतर पीक विम्याची जी रक्कम मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे इतर प्रलंबित दावेही लवकर निकाली निघावेत अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जात आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर संत्रा उत्पादकांसाठी ही जी अपडेट आहे ती महत्त्वाची आहे। ओके, महत्त्वाची बातमी म्हणता येईल। काही भागांमध्ये मृग बहार संत्रा पीक विमा योजना अद्याप लागू झालेली नसल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे योजना तातडीने लागू करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। ओके, कोणती योजना? मृग बहार संत्रा पीक विमा योजना जी आहे ती अद्याप लागू झालेली नसल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आता सरकारकडे योजना तातडीने लागू करण्याची सुद्धा आता मागणी केलेली आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याविषयी सांगायचं झालं तर मान्सूनमुळे सतर्क राहा असा सुद्धा संदेश ओके देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात सुद्धा आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी आणि आवश्यक असल्यास पीक विम्याशी संबंधित सर्व कागदपत्रे सुरक्षित सुद्धा ठेवण्याचा इशारा त्यांना देण्यात आलेला आहे। ओके, कारण झाले काय आता महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला असून अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे। हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जो पीक विमा आहे आणि पिकांच्या संरक्षणाबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन सुद्धा त्यांना करण्यात आलेले आहे। ओके, आता या होत्या आपल्या पीक विमाविषयी ज्या लेटेस्ट अपडेट आल्या होत्या, नवीन अपडेट आलेल्या होत्या, मी तुम्हाला सगळ्या त्या आहेत एक एक करून सांगितलेले आहेत। ओके, आणि 30 जून 2026 पर्यंत महाराष्ट्र सरकारकडून पीक विम्याची नवीन भरपाई असेल, नवीन अर्ज प्रक्रिया किंवा मोठा धोरणात्मक बदल याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अजून तरी करण्यात आलेली नाही। मात्र प्रलंबित दावे, भरपाई वितरण आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सध्या चर्चा सुरू आहे मोठ्या प्रमाणावर। म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास तुम्ही जास्त शेतकरी मंडळींवर ठेवू नका। फक्त आणि फक्त अधिकृत सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा। ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रातील पीक विमा, कृषी योजना आणि शेतकऱ्यांसाठीच्या सर्व ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।